आजचा प्लॅन असा आहे की आपल्याला आज ग्रँड आयलंड एक्सप्लोर करायचं आहे। ग्रँड आयलंडमध्ये स्कुबा डायव्हिंग आहे, सो स्कुबा डायव्हिंग एक्सप्लोर करणार आहेत आम्ही। आणि त्याच्यामध्ये जे आयलंड ट्रिप वगैरे जे कॉम्बो पॅक आहे ते मी तुम्हाला तिकडे गेलं एक्सप्लेन करतो। सो लेट्स गो। सो आपली गाडी आले, या गाडीमध्ये आपल्याला ग्रँड आयलंडच्या जेट्टीपर्यंत जायचं आहे। आपण आता त्या ग्रँड आयलंडची जी जेट्टी आहे म्हणजे तिथून जी बोट भेटणार आहे ते आपल्या बोटकडे आलो आहे आणि तिथून त्या बोटमध्ये आपल्याला ब्रेकफास्ट वगैरे सगळं इन्क्लुडिंग भेटणार आहे। सो मला ॲक्च्युली काय नीट व्यवस्थित माहीत नाही, पण जे तिथे होईल ते मी तुम्हाला सांगतो। राइट योर नेम, कॉन्टैक्ट नंबर और ईमेल एड्रेस, ठीक है? मैं सर्कुलेट करूँगा, आपके ग्रुप के हिसाब से लिख देना नाम। ओके। ड्राइवर कौन है? सर्कुलेटिंग अ मेडिकल फॉर्म, इसमें 2 जन फिल करना है। इफ यू आर कपल देन फिल एक ही फॉर्म यूज करना है। अगर यू हैव टू आंसर इन यस और नो। अगर आंसर ये है यस तो यू हैव टू राइट योर नेम एंड साइन नेक्स्ट टू इट। ओके, अगर समझे फर्स्ट क्वेश्चन है स्मोक सिगरेट्स और एनी फॉर्म ऑफ टबैको, यस यस है तो आपका नाम लिखना और उधर साइन कर देना। I'll come personally to each one of you and I'll be circulating the form. Don't hide anything, कुछ भी छुपाना मत। It is for your safety. Diving आप एक दिन करोगे, you will do diving for one day, but if you hide things then you can suffer for a long time. So please don't hide anything. Bad Island, which is around 20 kilometers from here, so it should take us around 1 hour to reach there. Even I request you guys, do not throw anything plastic out of the floor. We will be giving you now water bottle, soft drink देंगे हम लोग। Do not throw anything which is not which is dangerous for environment. Don't throw it out. Okay. And I request when the boat is moving, don't stand up and move in between this. Okay. And do not sit on the edge of the boat. You might fall. Okay. Now everyone wear your life jacket. सब लोग life jacket पहन लो। आम्ही बोटमध्ये आलो आहे आणि आम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन वगैरे सांगितलं, तर व्हिडिओ शूटिंग नाही करता आली। जे इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितलं, पण जे मेन गोष्टी आहेत त्या त्यांनी सांगितल्यात, सो आम्ही त्या फॉलो करू। आणि आता थोड्या वेळात आम्हाला ब्रेकफास्ट देणार आहेत। ॲक्च्युली लो ब्रेकफास्ट असणार आहे, सो काय काय भेटतं ते बघूया। आणि ऑलमोस्ट आम्ही मिडल ऑफ द सी आलो आहे आणि ऑलमोस्ट आम्ही सगळे 25 ते 27 जण आहोत। सगळ्यांनी नंबर दिलेत। हा याचा 19, माझा 25, तर जेव्हा आणि याचं किती आहे 17 7। हा आपल्याला ब्रेकफास्ट दिलाय, कसं आहे? ठीक आहे, लाईटच पाहिजे कारण की आपण डायव्हिंग करणार आहे त्याच्यामध्ये जरा लाईट आणि बोटने पण जातोय, लाईटच खाल्लेलं बरं। दिसत नाही, क्लिअर दिसले पाहिजे। मोबाईल कॅमेरा काढ ना आपला, कुठे मोबाईल आहे? कुठे रे? एकदम कडक नाही, हा नाही पण इथून जाते वास्कोवरून ट्रेन जाते।
आपला स्कूबा डायव्हिंगचा जो पहिला ग्रुप आहे तो आम्ही पहिला आहे, तो आम्ही आता जाणार आहे एक एक करून. सामान लेके जाओ, सामान चलो कौन था हम लोग वाळू करे बारक्या कसं वाटलं? ये बारक्या आला येतो मग वरती आता. कौन गया? कौन बैठो सर. तू घर में तो ये मेरे को भी सिखा दिया. सगळ्यांचा फक्त एक जणांनी नाही केला अजून, तो आम्ही नंतर परत करू. पण एवढं भारी एक्सपिरियन्स होतो ना, ऑसम. कसं वाटलं तुम्हाला? एक्सपिरियन्स काय होता? काय यार पिघले नीलम सा बहता ये समा, नीली सी खामोशियां, ना कहीं है जमीन ना कहीं है आसमान, सरसराती हुई टहनियां पत्तियां कह रही है बस तुम हो यहाँ, सिर्फ मैं हूँ यहाँ. मेरी सांसें हैं और मेरी धड़कनें, ऐसी गहराइयाँ ऐसी तन्हाइयाँ, और मैं सिर्फ मैं. अपने होने पे मुझको यकीन आ गया, अपने होने पे मुझको यकीन आ गया. तर मित्रांनो, आता ग्रँड आयलंडचं जे स्पोर्ट्स वगैरे झाले, स्कुबा झालं, तर आता लंच टाईम आहे. लंचला आम्हाला इथं या छोट्याशा आयलंडवर आणलं आहे. आता हे आयलंड कुठलं हे नक्की माहिती नाही, पण इथे टेंट लावलं आहे. टेंटमध्ये बफे टाईप जेवण आहे, सो ते खाऊ. काय काय तुम्हाला दाखवतो, व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. मित्रांनो, जेवण झालं आमचं.
आणि आमची बोट पण रेडी आहे 799. आम्ही रिटर्न चाललो आहे. ड्रोन उडवला, ड्रोनचे शॉट पण तुम्हाला दाखवले. आता बोटमध्ये जाऊन रिटर्न जिथून स्टार्ट केलं जर्नी तिथे जाऊ आणि मग नंतरचा प्लॅन नंतर तुम्हाला सांगतो. आपण आता वॉटर स्पोर्ट्स वगैरे केले, स्कुबा डायव्हिंग केला, त्याच्यानंतर आता घरी आलो, आंघोळ वगैरे केली. आता काय प्लॅन संदेश? आता आम्ही चाललोय अगोडा फोर्टला जायचो. तिथं आपण सनसेट वगैरे बघू, कारण की काल मिस झाला. सो तो सनसेट बघायचा आहे. त्याच्यानंतर मग तिकडचे जे खूप ओल्ड चर्च वगैरे आहेत ते सगळे चर्च बघू आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन वगैरे बागा बीचला. तर निघूया आता. चला. तर मित्रांनो अगोडा फोर्टच्या इथेच जरा पुढे चाललो. 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला 2 पॉईंट भेटतात. त्या 2 पॉईंटकडे आपण चाललो आहेत. तुम्हाला मी दाखवतो त्या काय काय आहेत. मित्रांनो आम्ही आता आलोय बागा बीचवर आलोय आणि जेव्हा अगोडा फोर्टला गेलो तेव्हा ॲक्च्युली 6 वाजलेले आणि 6 वाजले तर बंद झालं. 6 वाजता बंद झालं म्हणून आपण केलं नाही. तर अगोडा फोर्टला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा एक बुकिंग अमाऊंट आहे 20 रुपयाची. तुम्ही ती बुक करा आणि मग अगोडा फोर्टला एंट्रन्स भेटतंय. आणि आता आम्ही आलोय बागा रिसॉर्टला, बागा बीचला. मध्ये आम्ही कुठे काना रेस्टॉरंटमध्ये खाल्लं. आता बागा बीचवर काय काय तुम्हाला दाखवतो. $3,575 मायनस 2000 रुपये आलो तिकडे बघ.